हाय. साधी सिंपल आणि घरी काहीच नव्हतं तरी बनवला सांबार. हां, भाज्या नव्हत्या माझ्या घरात. पण फरमाईश होती की इडली करायची डोश्याच्या पिठाची. मी म्हटलं ठीक आहे, चला तर मग बनवूया इडली सांबार. काही नाही, तेच पीठ होतं डोस्याचं. त्याच्यामध्ये मी फक्त मीठ ॲड केलं जास्त आणि सोडा 1 चमचा. एकाच दिशेला चांगलं फेटून घेतलं आहे सोडा टाकून. आणि नंतर इडल्या करायला घेतल्या आहेत. बघा, माझ्याकडे हे भांडं आहे इडलीचं. त्याच्यामध्ये मी म्हणजे 2 इंच असं पाणी टाकलं आहे. आणि मग इडली पात्रामध्ये हे त्याचे भांडे आहेत. त्याच्यामध्ये तेल लावलं आहे. आता आपण इडलीचं सारण टाकूयात. बरं, माझ्याकडे आहे ना सांबारासाठी काहीच नव्हतं, फक्त टोमॅटो आणि कांदा आणि बस. जवळपास म्हणजे भाज्या कोणत्याच नव्हत्या. जी डोश्यासाठी बटाट्याची भाजी केली होती ती होती. तर मी त्याच्यातूनच सांबार केला आहे. तुम्हाला सांगते कसा केला आहे. पण टेस्टी झाला होता बरं का. आता बघा, मी आहे ना इडलीचं पात्र, त्यामध्ये कुकर म्हणतात ना, इडलीचं कुकर, त्याच्यामध्ये ठेवलं आहे. आता जी खालची प्लेट होती ती ठेवली. आता बघा, ते होल दिसतात ना, त्या होलच्या बरोबर इडली ठेवायची. म्हणजे जिच्यावर आपण सारण टाकलं ते इडलीचं, म्हणजे होलवर होल आले नाहीत पाहिजे, नाहीतर वाफेनं ते होत नाही आणि इडली छान फुगत नाही. बरोबर व्यवस्थित ठेवायचं बघून. आता फक्त 15 मिनटं वाट बघायची. 15 मिनटानंतर बघा कशी झाले. वाफ वाफ दिसते ना. एकदम आली आगावर. बघा, टंब फुगली मस्त. बघा, आता मी ती तोडून पण दाखवते तुम्हाला. आतून कशी जाळीदार छान झाली ना. बघा, खायला पण खूप मऊ आणि खूप छान लागत आहे. आता तुम्हाला सांबार दाखवते कसा करायचा. हे बघा, मी उभा उभा कांदा चिरला छान, तो तेलामध्ये टाकला आहे. जिरे टाकले पहिले आणि ते टाकलं आहे. नंतर तिखट आणि धने पावडर, हळद. आता सांबार मसाला मेन आणि हिंग. आता मी याच्यामध्ये कढीपत्ता आणि टोमॅटो टाकायचा आहे. ते मी जास्त प्रमाणात नाही टाकलं आहे. आता थोडं पाणी टाकलं आहे, मसाला जळायला नको ना म्हणून. आता बघा, जी बटाट्याची भाजी होती ना ती टाकली थोडीशी आणि डाळ टाकली. पण टेस्ट काय लागली ना, खूपच छान झालं होतं. काय करणार, भाज्या नसल्या तर असं करायचं. छान होईल. बघा, मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. असा पण सांबार होतो. वरून छान मीठ टाकायचं, त्याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आणि कोथिंबीर. झाला की आपला सांबार तयार. या खायला. बघा, एका साईडला छान सांबार घ्यायचा, एका साईडला इडली घ्यायची आणि चटणी. गाणं आठवलं ना, इडली सांबार चटणी चटणी. बघा, चला तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. ओके, बाय.